केलेला 300 महिला इथं आहेत. कॅम्पमध्ये आज उठतील तुम्ही साहेब बोलतात, शिंदे साहेब बोलतात. शिंदे लाडक्या बहिणी आहेत आपल्या सगळ्या. बोला नागपुराचे पैसे पाणी आलं, पाणी गुरं वाहून गेली, मोटरा वाहून गेल्या, रानाने पाणी शिरलं, बंगल्याने पाणी शिरलं. आम्ही इथं येऊन राहिलोय. आम्ही सोय काय काय तुमची सांगा? सोय चांगली इथं खायचं पियाचं पाणी ही चांगलं का केलं ह्यांनी. चांगली केलं. 2 टाइम जेवणाची सोय केली साहेब. आपण 1000 किट सोय वाटलेले आहेत. हो आणि त्यांना खाण्यापिण्याची हां 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 पाणी अजून बी जमिनीतच आहे. अजून पाणी आम्हाला जायचं आहे ना आम्हाला घराने. आम्ही बाहेरच आहे अजून. मशीन वाहून गेल्या आमच्या. काय नाही राहिलं आमचं. सगळं खांदू धुवून गेलंय. हा बोला. पाणी आम्हाला जायचं हो साहेब. 12वी परीक्षेचं 1 मिनिट. हो ऐक. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. साहेब दुसरी एक अडचण अशी आहे, सगळ्या पूरग्रस्त भागात 12वीची जी मुलं आहेत त्यांची उद्या शेवटचा फॉर्म भरायची मुदत उद्या शेवटचा आहे. आणि सगळीकडे पाणी वेढल्यामुळं ते जाऊ शकत नाही आहेत फॉर्म भरायला. मुदतवाढ मिळाली तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होऊ शकेल, नाही तर त्यांचं वर्ष वाया जाणार आहे. अनेक गावं पुराणी वेढलेली आहेत आणि मुलं मुली त्यात अडकलेली आहेत. डेट पुढे ढकलावी. मुदतवाढ त्याला 12वीच्या बोर्डाच्या फॉर्म भरायला मुदतवाढ मुलांना अपेक्षित आहे. 10वीच्या पण मुलांना हा उद्या शेवटचा दिवस आहे. शिक्षण मंत्र्यांना जर बोलला तर तातडीनं मुदतवाढ नाही झाली तर त्यांचा वर्ष वाया जाईल साहेब. करेक्ट. हां, ती फक्त मुदतवाढ दिली तर पाणी ओसरल्यावर ती होईल. सगळ्यात महत्त्वाची साहेब यांची वह्या पुस्तकं सगळी वाया धुवून गेलेली आहेत. त्यांना त्यासाठी एक मदत गरजेची आहे सगळ्या मुलांना. सायकली हे सगळं काय सुद्धा राहिले नाही. दप्तर सकट वाहून गेली त्यांची. हां 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 हो दुसरा एक प्रश्न साहेब. हॅलो साहेब, दुसरा एक प्रश्न आहे. तातडीची मदत 5000 रुपये जी आहे ना, घरात पाणी गेलं, हा दुसरा महापूर आला, पण पहिले 5000 रुपये अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत पूरग्रस्तांना. प्रशासन डिम्म काम करतंय. विचार 5000 मिळाले का? आमच्या घरात पाणी हां बोल. हां बोला जिल्हाधिकारी साहेबांना प्लीज. हां ठीक आहे. ओके.
हां हां ओके ओके जय महाराज साहेब एक मिनटं बोला तुम्हाला काय बोलायचं का बोला हां बोला की ताई बोला की काय मदत लाडका भाऊ आहे तुमचा बोला पटकीनी. पण का नाही, आमचं सगळं वाहून गेलं, गुरं म्हशी गाया सगळं वाहून गेलं या. आम्ही काय करायचं? इतकं घरात जायला येत नाही काय नाही, मोटरा वाहून गेल्या, शेत खांदळून गेली कडची. इथं हा शिना नदी, बोरगाव शिना नदी. आभारी आहोत. आम्ही मच्छीमारीवाले, आम्हाला जमीन नाही काही नाही आहे, एवढे सामान आमचे जाळे पिंजरे सगळे वाहून गेलेत. आम्हाला शेत नाही काही नाही नुसतं करून खातो आम्ही, काय राहिलं नाही आमच्या पाण्यामध्ये, सगळं पुरात गेलंय. आम्ही भुई आम्ही गरीब हो सगळे साहेब हो सर जी सर खांबेवाडी आहे का? खांबेवाडी जुनी खांबेवाडी गाव. बोरगाव आम्ही बोरगाव. थांबा हां देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.